बीडच्या परळी इथल्या कृषी महोत्सवामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या ऊसाच्या नवीन वाणांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। नवे ऊसाचे वाण पाहण्यासाठी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे। ऊसाच्या नवीन वाणातून भरघोस असं उत्पन्न मिळण्याची हमी उत्पादकांनी दिलेली आहे आणि याचा कृषी महोत्सवामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। परळी येथील कृषी संमेलनामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने जे वाण विकसित केलेले आहेत ते वाण पाहण्यासाठी अनेक शेतकरी आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। कारण मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातही आता मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली जाते आणि मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राकडून आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या व्हरायटी ज्या आहेत त्या नवीन देखील या ठिकाणी ज्या आहेत त्या डेव्हलप करण्यात आलेल्या आहेत, विकसित करण्यात आलेल्या आहेत। तशा पद्धतीने ह्या व्हरायटी वगैरे हे केलेल्या आहेत आणि त्याचा वेगळ्या काय व्हरायटी आहेत, सगळ्या व्हरायटी सांगा। फुले ऊस 15-0-12 ही जात विकसित केली असून या जातीमध्ये त्यानंतर फुले ऊस 13-0-7 आणि फुले ऊस 15-0-0-7 या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जाती अधिक उत्पादन देणारे आहेत, तसेच साखरेचा उतारा देखील जास्त आहे। त्याचप्रमाणे या ज्या जाती आहेत या पाण्याचा ताण देखील सहन करतात। पश्चिम महाराष्ट्रातले हे वाण आता मराठवाड्यात देखील शेतकरी पसंत येतील असंच या ठिकाणी आता या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतं। विष्णू बुर्गे, झी 24 तास, बीड। आणि आता जळगावकरांसाठी आनंदाची बातमी। नारपार गिरणा योजनेला मान्यता दिल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। या योजनेला आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेंडरही काढण्याची मान्यता देणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। वाघूर प्रकल्पाला 2,288 कोटी तर पाडळसे प्रकल्पाला 4,890 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे। नारपार गिरणा योजना, त्या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या योजनेलाही आम्ही मान्यता दिली आहे आणि आजच कॅबिनेटमध्ये आम्ही त्याला टेंडर काढण्याची मान्यता देतो आहोत। जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो आहोत। वाघूर प्रकल्पाला 2,288 कोटी, पाडळसे प्रकल्पाला 4,890 कोटी, अशा प्रकारे शेतकऱ्यालाही सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपण या माध्यमातून करतोय। पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। सोलापूर जिल्ह्यात विविध भागामध्ये शेतीसाठी हार्वेस्टर मशीनचा वापर केला जातो। मूग, उडीद अशा खरीप पिकांच्या रास काढणीला सुरुवात झाली आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे वेळेची आणि पैशांची मोठी बचत होती आहे। परभणी जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू झालाय। जिल्ह्यात सरासरी 44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर 7 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली। या भागातली पिकं पाण्याखाली गेल्यानं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। नंदुरबार जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे, तर शेतात पाणी साचलंय, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे। जिल्ह्यात अजून 2 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। बुलढाण्यात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। पूर्ण नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जळगाव, जामोद आणि नांदुरा या 2 तालुक्यांना जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे। तर नदीकाठच्या शेतामध्ये पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। धाराशिवसह आसपासच्या 52 गावांची तहान भागवणारं तेरणा धरण ओव्हरफ्लो झालं, त्यामुळे या परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटलाय। जिल्ह्यामध्ये 508 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून आतापर्यंत 84% पाऊस पडल्याची माहिती आहे। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे। आज नाशिक, पुणे, मुंबईमध्ये काल पावसानं जोरदार हजेरी लावली। रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून रेड अलर्टही कायम ठेवण्यात आलेला आहे। पालघर, रत्नागिरी आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवली आहे। मुंबईत मात्र पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। नाशिक आणि जळगावामध्ये विजांसह अतिमुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केला आहे। ऑरेंज अलर्ट कुठे असणार आहे आपण पाहतोय। पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा।
चालू आहे. तर कोल्हापूर, रायगड, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी येलो अलर्ट असेल. बीडच्या परळी इथं कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. या महोत्सवामध्ये बाजरी, सोयाबीनसह शेती पिकांच्या नवीन वाणांचं संशोधन करण्यात आलं. साधारण बाजरीला 1 ते 1.5 फूट बाजरीचं कणीस पाहायला मिळतं. मात्र शेतकऱ्यांना प्रदर्शनामध्ये 5 फूट बाजरीचं कणीस तसंच एकरी 15 क्विंटलपर्यंत उतार मिळणार सोयाबीनचं बियाणं विकसित केलं आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी. बीड जिल्ह्यातील कृषी संमेलनामध्ये एका शेतकऱ्याची चर्चा होते, कारण हा शेतकरी स्वतःच संशोधक बनलाय. नवीन जाती त्यानं विकसित केल्या. ही बाजरीची जात आपण इथं पाहताय की आपण पाहिलं तर बाजरीचं 1.5 फुटापर्यंत कणीस आपल्याला पाहायला मिळेल. मात्र हे कणीस जे पाहताय हे 5 फुटापर्यंत कणीस आहे. आपण हे या ठिकाणी यांच्या हातात हे 5 फुटाचं कणीस पाहताय. तर दुसरीकडे हे आपण पाहताय की सोयाबीन आहे. सोयाबीनचा उतार हा खरं तर आपण पाहिलं तर सोयाबीनला उतार हा 10 एकरी 10 क्विंटल इतका उतार येतो. मात्र यांचा 15 इतका येतो. काय शेतकऱ्याचं संशोधन आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा आणि काय संशोधन केलं. आपलं राम मंदिर जिल्हेवाडी सगळं आपलं देशी वाण गुजरात कृषी समिती वाराणसी स्वतः शेतकरी आम्ही तयार केलेले. आणि ही बाजरीचं कमीत कमी एका गुंठ्यामध्ये 1 क्विंटल बाजरीचा मी काढून देऊ शकतो. असे किती वाण तुम्ही विकसित केलेले आहेत? किती वाण आहेत आणि कोणकोणते वाण आहेत? माझ्याकडे सध्या तूर, गहू, बाजरी, ज्वारी आणि सोयाबीन हे सगळे प्रकार भेटतील तुम्हाला. स्वतः शेतामध्ये बघायला भेटतील. शेतकऱ्यांना केलेले हे संशोधन आहे. आता कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांच्या भेटीसाठी हे शेतकरी आलेले आहेत. आता महाराष्ट्रापर्यंत यांची चर्चा होत आहे, कारण यांनी विकसित केलेले वाण हे चर्चेचा विषय ठरत आहेत. विष्णू बुर्गे, जी 24 तास, बीड. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.